गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गेल्या लेक्चरला आपण सी ओ आरचा विचार केला आहे. सी ओ आर म्हणजेच कॅपिटल आउटपुट रेशो. याचे दोन प्रकार पाहिलेत आपण. याच्यामध्ये एक सरासरी भांडवल उत्पादन प्रमाण, त्याला आपण म्हणतो ACOR, आणि दुसरा सीमांत भांडवल उत्पादन प्रमाण, त्याला म्हणलो आपण इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो किंवा सीमांत भांडवल उत्पादन प्रमाण. आता सरासरी भांडवल उत्पादन प्रमाण म्हणजे काय हे आपण अभ्यासलं आहे. सरासरी भांडवल उत्पादन प्रमाण म्हणजेच भांडवल भागिले उत्पादन यांचा जो भागाकार येईल त्या भागाकारात सरासरी भांडवल उत्पादन प्रमाण असं म्हटलं जातं. म्हणजेच आपण काय करायला लागेल तर K/Y घेतलं, त्याचं जे प्रमाण मिळेल ते प्रमाण म्हणजेच ACOR असेल. त्यानंतर विचार केला ते म्हणजे इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो. याचं घेतलं तर डेल्टा K/Δy म्हणजे भांडवलातील वाढ भागिले उत्पादनातील वाढ यांचा जो भागाकार येईल किंवा त्याचं जे प्रमाण येईल ते प्रमाण म्हणजेच काय असेल तर सीमांत भांडवल उत्पादन प्रमाण असेल. या सीमांत भांडवल उत्पादन प्रमाणावरून आपला राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा वेग मोजता येतो. तसेच अर्थव्यवस्थेतील बचत किती करावी लागेल, राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा वेग गाठण्यासाठी बचत किती करावी लागेल याचा विचार आपण केला. त्याची दोन इक्वेशन्स आपण अभ्यासली होती. त्यानंतर आज आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे आउटपुट इनपुट ॲनालिसिस किंवा आदान प्रदान विश्लेषण. आता आदान म्हणजे काय आणि प्रदान म्हणजे काय याचा थोडंसं आपण अभ्यास करू. आदान म्हणजे कारखान्यांमध्ये जे माल येतो, कच्चा माल येतो, तो कच्चा माल म्हणजेच आदान असेल. आणि प्रदान म्हणजे काय, त्या कच्च्या मालापासून जे आपण प्रोडक्शन काढतो आहे आणि त्याची विक्री करतो आहे आणि त्याचा जो महसूल मिळतो आहे म्हणजे उत्पन्न मिळतं आहे ते म्हणजेच प्रदान असेल. एक सिंपल उदाहरण तुमच्यापुढे मी मांडतो आदान आणि प्रदानाचं. आता आदान म्हणजे काय, तर गिरणीत गेलो आपण, ज्वारी टाकली, ज्वारी म्हणजे आदान असेल, आणि ज्वारी गिरणीतून बाहेर निघते ते पीठ असतं आणि पीठ म्हणजे प्रदान असेल. आदान म्हणजे काय असेल तर इंडस्ट्रीमध्ये जे आपले कच्चा माल लागतो, जे जे साहित्य लागतं, मग लेबर लागत असेल, श्रम भूमी भांडवल संयोजक लागत असतील, टेक्नॉलॉजी लागत असेल, हे सर्व आदान असेल. आणि या सर्वांचा वापर करून जो माल तयार होतो आहे, जे उत्पादन निघतं आहे ते उत्पादन म्हणजेच प्रदान असेल. प्रदान आणि आदान याचं तुमच्या थोडक्यात लक्षात आलं असेल. आदान आणि प्रदान म्हणजे काय, इनपुट आणि आउटपुट म्हणजे काय. आता याच्यावरून आपल्याला आदान प्रदान मॉडेलचा अभ्यास करायचा आहे किंवा आदान प्रदान विश्लेषण असं म्हणलं जातं, त्याचा थोडासा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता अर्थव्यवस्थेत अनेक क्षेत्रे असतात. उदाहरणार्थ आपण अभ्यासतो एक शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्र असेल आणि सेवा क्षेत्र असेल. पण ही झाली प्रमुख 4 क्षेत्र. पण या क्षेत्रांच्या अगोदर अजून डिवाईड केलं तर आणखीन क्षेत्र आपल्याला अनुभवास येतात. ते म्हणजे कोणतं, एक असेल कापड क्षेत्र, कापड निर्माण करणारं क्षेत्र, लोहपोलाद क्षेत्र, चहा क्षेत्र, कॉफी क्षेत्र, मिठागरी क्षेत्र, आणखीन असे ॲल्युमिनियमचं क्षेत्र. असे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आपल्या अर्थव्यवस्थेत दिसून येतात. आणि ते सर्व उद्योग म्हणजेच काय असतील तर एक प्रकारची क्षेत्रे असतील. आणि क्षेत्रे एकमेकांच्यावरती अवलंबून असतात. म्हणजे एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रावरती अवलंबून असतं किंवा ते परस्पराशी संबंधितही असतात किंवा एक क्षेत्र दुसऱ्याबरोबर संबंध किंवा संबंधित असतं. हा विचार करून W लिऑन्टिफ यांनी एक थिअरी किंवा एक मॉडेल मांडलेलं आहे. त्या मॉडेललाच आपण इनपुट आउटपुट मॉडेल असं म्हणतो. हे जे मॉडेल मांडलं आहे त्याने अर्थव्यवस्थेचे क्षेत्र आहे त्या क्षेत्रांचा अभ्यास करून जे अनुभवजन्य आहे किंवा जे इम्पिरिकल आहे, जे अनुभवास येतं त्याच्या संदर्भातच त्यानं आर्थिक विश्लेषण केलेलं दिसून येतं. आणि हा पहिला अर्थज्ञ की ज्याने इनपुट आउटपुट ॲनालिसिसची मांडणी केलेली आहे आणि त्याने एक मॉडेल मांडलेलं आहे किंवा त्याला आपण म्हणतो प्रतिमान. त्या प्रतिमानाचा अभ्यास किंवा विश्लेषणाचा अभ्यास आज आपण करणार आहोत. या विश्लेषणामध्ये सुरुवातीस आपण गृहीते अभ्यासणार आहोत आणि गृहीतानंतर त्याने जे मॉडेल मांडलं आहे त्या मॉडेलचा अभ्यास आपण करणार आहे. आता आदान प्रदान विश्लेषण तुम्ही पुढं टाकलं आहे, आदान प्रदान विश्लेषण किंवा इनपुट आणि आउटपुट विश्लेषण. आता पहिलं गृहीत त्याने मांडलं आहे की अर्थव्यवस्था अनेक क्षेत्रांमध्ये विभागलेली आहे. आता कोणकोणती क्षेत्र आहेत मी तुमच्यापुढे मांडलेली आहेत. त्यातली प्रमुख 4 क्षेत्र आहेत. एक म्हणजे शेती, उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्र.
आता उद्योगामध्ये आणखीन भाग पडतात, त्याचा अभ्यास आपण केला. लोहपोलाद उद्योग, त्यानंतर ॲल्युमिनियमचा उद्योग, त्यानंतर कापूस उद्योग, हे असे अनेक प्रकारचे, काच उद्योग, गॅस उद्योग, असे अनेक प्रकारचे उद्योग आहेत. शेती क्षेत्रामध्ये अनेक उद्योग असतील. एक म्हणजे कुठं शेती उद्योगामध्ये तांदूळ निर्माण करणारी शेती, त्यानंतर चहा निर्माण करणारी शेती, त्यानंतर रबर निर्माण करणारी शेती, अशा अनेक प्रकारच्या शेतीत प्रकार पडतात. म्हणजे त्याला आपण क्षेत्र म्हणतो. म्हणजे अर्थव्यवस्थेचे अनेक क्षेत्रे असतात किंवा अर्थव्यवस्था अनेक क्षेत्रांनी विभागलेली आहे. हे पहिलं गृहीत लिऑन्टिफ यांनी घेतलेलं दिसून येतं. दुसरं त्यांनी घेतलेलं आहे, संयुक्त उत्पादन काढले जात नाही. म्हणजे दोन उद्योग संस्था किंवा दोन क्षेत्र मिळून उत्पादन काढत नाही, प्रत्येक क्षेत्र वेगवेगळं उत्पादन काढतं, हे त्यांनी गृहीत धरलेलं आहे. अर्थव्यवस्थेतील उद्योग एकमेकांचे उत्पादन आधान म्हणून वापरतात. एक उद्योग दुसऱ्या उद्योगाचं उत्पादन आधान म्हणून वापरतो. आता हे जरा थोडंसं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की अर्थव्यवस्थेतील उद्योग एकमेकांचं उत्पादन आधान म्हणून वापरतात. याचे एक्झाम्पल मी तुमच्यापुढे मांडतो. खाणकाम खाणकाम क्षेत्र आणि लोहपोलाद क्षेत्र. खाणकाम क्षेत्रातून कच्चा माल हा लोहपोलाद उद्योगाला मिळतो. म्हणजे खाणकाम क्षेत्रातलं निघालेलं उत्पादन लोहपोलाद उद्योग इनपुट म्हणजे आधान म्हणून वापरतो. लक्षात आलं असेल, कच्चा माल खाणकाम क्षेत्रातून घेतो लोहपोलाद उद्योग आणि त्याच्यापासून लोखंड तयार करतो. मग हे लोखंड म्हणजे लोहपोलाद उद्योगाचं उत्पादन असेल किंवा त्याला म्हणतो आपण प्रदान असेल. आता हे प्रदान आधार म्हणून कोण वापरतं? खाणकाम क्षेत्रातले. मग आता लोहपोलाद उद्योगाने खोरी किंवा कुदळ तयार केले असेल तर साहजिकच हे कोणाला लागतात? तर खाणकाम क्षेत्राला लागतात. मग खाणकाम क्षेत्र काय करेल? तर त्यांचं उत्पादन इनपुट म्हणून खाणकाम उद्योगात वापरेल. तसंच आणखीन एक उदाहरण तुमच्याकडे मी देतो. एक कापूस उद्योग आणि शेती. ज्या शेतीत कापूस उगवला जातो तो कापूस म्हणजे त्यांचं प्रदान असेल, म्हणजे उत्पादन असेल. पण हे प्रदान किंवा हे उत्पादन शेती क्षेत्रात वापरलं जातं. शेती क्षेत्रात लागणारे कापड म्हणजे त्यासाठी आपल्याला लागेल, माझ्या मते शेतीसाठी जर द्राक्ष बागात असेल तर द्राक्ष बागेला झाकण्यासाठी किंवा थंडीच्या काळात किंवा धुळीपासून संरक्षण करण्यासाठी कापड लागतं. ते कापडासाठी कापड क्षेत्राकडून निघालेलं उत्पादन इकडं आधार म्हणून वापरलं जाईल. अशा प्रकारचे काही आणखी उदाहरणं देता येतील आपल्याला. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील उद्योग एकमेकाचे उत्पादन आधान म्हणून वापरतात. दुसरं, त्यात तांत्रिक बदल होत नाही. म्हणजे तांत्रिक कुठलाही बदल अर्थव्यवस्थेत घडून येत नाही असं मत या लिऑन्टिफने मांडले किंवा त्यानं गृहीत धरलेलं आहे. स्थिर प्रमाणाचा नियम आहे लागू पडतो. म्हणजे उत्पादन हे स्थिर पद्धतीने निघत आहे, हा नियम त्यानं इथं लागू केलेला आहे. बदलता नाही धरलेला त्यानं, तर घटताही नाही धरलेला, फक्त स्थिर प्रमाणाचा नियम त्यानं या ठिकाणी गृहीत धरलेला आहे. प्रत्येक उद्योग एकमेकावरती अवलंबून आणि संबंधित आहे. प्रत्येक उद्योग हा संयुक्त उत्पादन काढत नाही, तर प्रत्येक उद्योग हा एकमेकावरती अवलंबून आहे आणि तो संबंधित आहे, हे त्यानं गृहीत धरलेलं आहे. आणि या गृहितांवरती आधारित असं त्याने एक मॅट्रिक्स मांडलं आणि त्या मॅट्रिक्सवरून आपण त्याचा आदान प्रदान विश्लेषणाचा अभ्यास किंवा इनपुट आउटपुट मॉडेलचा अभ्यास आपण करणार आहे. तर पुढे मी घेतो आहे एक मॅट्रिक्स घेतलं आहे किंवा एक टेबल मी तुमच्या पुढे मांडला आहे. त्या टेबलमध्ये बघा दोन क्षेत्र आहेत. एक म्हणजे शेती क्षेत्र आहे, दुसरं म्हणजे उद्योग क्षेत्र आहे, आणि तिसरं आहे ते कामगार घेतलेत. आता डाव्या साईडला मी क्षेत्रे घेतली आहेत, त्यात शेती, उद्योग आणि कामगार दोन क्षेत्र प्रमुख, शेती आणि उद्योग. शेतीला मी ए म्हणले ॲग्रिकल्चर, उद्योगाला मी आय म्हणले इंडस्ट्रीज, आणि कामगारला मी लेबर म्हणले यल म्हणलं आहे. आता या टाईपला मी इकडे क्षेत्र घेतले, तसं ह्या ठिकाणी म्हणजे शेती, उद्योग आणि अंतिम मागणी आणि एकूण उत्पादन. म्हणजे शेती आणि उद्योग क्षेत्रातून एकूण उत्पादन किती निघतं हे या कॉलममध्ये आपण विचार केला आहे. आणि अंतिम मागणी म्हणजे अंतिमाने कोण करतं? तर कंज्युमर करतो, समाज करतो. जो तो वापर करतो आहे आणि संपून जातो आहे, वापरले की तो संपून जातो आहे. अंतिम उत्पादन असतं त्याचा वापर कोण करत नाही, तो एकटाच वापर करतो आणि ते संपून जातो. म्हणून त्याला अंतिम मागणी असं म्हणलं आहे. त्याला ते म्हणजेच ग्राहक करतो किंवा गव्हर्मेंट करतं आणि ते संपून जातं उत्पादन. आता हे 4 कॉलम तुम्हाला कळालं असेल. शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र, अंतिम मागणी म्हणजे काय कळालं असेल, आणि एकूण उत्पादन, ह्या दोन्ही क्षेत्रांनी मिळून काढलेलं एकूण उत्पादन असेल त्याचा विचार आपण करणार किंवा लेबर्स मिळून. आता एक घे आपण शेती. ए
आता शेतीमध्ये एकूण उत्पादन किती निघालं आहे, तर 350चं एकूण उत्पादन म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट, टोटल ॲग्रिकल्चर प्रोडक्ट म्हणजे ए पी ॲग्रिकल्चर प्रोडक्ट एकूण उत्पादन किती निघालं 350. त्यातलं ते उत्पादन स्वतःसाठी किती वापरतात, तर 100 वापरतात. म्हणजे 100 इतके ते स्वतःसाठी वापरतात. तर त्याला मी म्हणले ॲग्रिकल्चर इनपुट. शेती क्षेत्रात निर्माण झालेल्या 350 उत्पादनापैकी 100 उत्पादन शेती क्षेत्रातच वापरले जातात. बी बियाणे असतील अशांचा उत्पादनाचा वापर शेती क्षेत्रात केला जातो. तो किती आहे, तर 100 आहे. मग याला मी नाव दिले AI म्हणजे ॲग्रिकल्चर इनपुट. ॲग्रिकल्चर प्रोडक्शनमधलंच ॲग्रिकल्चर इनपुट 100 इतकं शेती क्षेत्रातच वापरलेलं आहे. आता 350 उत्पादनापैकी त्यातले 200 इतकं उत्पादन कुठं वापरलं आहे, तर इंडस्ट्रीमध्ये वापरलं म्हणजे उद्योगात वापरलेलं आहे. 350 पैकी 200 इतकं उत्पादन उद्योगामध्ये आदान किंवा इनपुट म्हणून वापरलेलं आहे. आणि याचा वापर करून काय करणार, ते उत्पादन काढणार. मग याला मी नाव दिले AI ॲग्रिकल्चर इंडस्ट्रियल इनपुट. म्हणजे ॲग्रिकल्चरमधलं इंडस्ट्रीमध्ये वापरलेले इनपुट किती आहे, तर 200 आहे. आता शेवटचा तिसरा कॉलम आपण विचार करतोय तो म्हणजेच 350 पैकी 50 इतके उत्पादन समाज त्याचा उपभोग घेतो किंवा गव्हर्मेंट त्याचा उपभोग घेतो. म्हणजे हे जे उत्पादन आहे हे कंज्युमर आहे, हे वापरलं की संपून जाणार आहे. त्याचा त्याचा उपयोग दुसरीकडे करता येणार आहे, तर ते वापर करून संपणार आहे. मग त्याला मी नाव दिले आहे ॲग्रिकल्चर फायनल डिमांड. ॲग्रिकल्चरमधलं फायनल डिमांड किती आहे, तर 50 इतका आहे. म्हणजे शेती क्षेत्रानं 350 इतकं उत्पादन केलेलं आहे. आणि हे 350 उत्पादन म्हणजे त्यातलं 100 उत्पादन शेतीतलं आदान आहे, 200 उत्पादन हे उद्योगातलं आदान आहे आणि 50 हे अंतिम मागणी आहे लोकांची. आणि या तिन्हींची बेरीज केली आपल्याला की 350 इतकं एकूण उत्पादन शेती क्षेत्रात निघत आहे. आता पहिल्या रोचा आपण विचार केला, तर दुसऱ्या रोचा थोडासा विचार करायचा आहे उद्योग क्षेत्र. उद्योग क्षेत्राला मी इंडस्ट्री म्हणले, इंडस्ट्रीमधलं आय घेतलं आहे. आता इंडस्ट्रीमध्ये किती उत्पादन निघालं आहे, तर 500चं उत्पादन निघालं आहे. याला मी 500ला मी काय म्हणले, इंडस्ट्रियल प्रोडक्ट म्हणजेच IP इंडस्ट्रियल प्रोडक्ट. आता 500मधलं शेती क्षेत्रात किती उत्पादन वापरलं जातं त्यांना उत्पादन काढण्यासाठी, तर शेती क्षेत्रात 300 इतकं उत्पादन वापरलं जाते इनपुट म्हणून. मग खोरे असतील, पाटे असतील, कुदळ असतील, काय असेल ते शेती क्षेत्रात 300 इतकं उत्पादन इंडस्ट्रियल सेक्टरमधलं किंवा उद्योग क्षेत्रामधलं वापरलं जाते. तर त्याला मी नाव दिलं आहे इंडस्ट्रियल ॲग्रिकल्चर इनपुट. म्हणजे उद्योग क्षेत्रातील शेतीसाठी दिलेलं इनपुट. उद्योगामधील शेतीसाठी दिलेलं इनपुट किती आहे, 300 आहे. 500 उत्पादनातील 300 उत्पादन शेती क्षेत्रात आदान म्हणून वापरलं जातं आहे. आता उद्योग क्षेत्रामध्येच 500मधलं 100 इतकं उत्पादन उद्योग क्षेत्रामध्ये तो उद्योग स्वतः वापरतो आहे, 100 इतकं उत्पादन वापरतो आहे. त्याला मी नाव दिले I इंडस्ट्रियल इनपुट I. आणि पुढचं आहे ते अंतिम मागणी. अंतिम मागणी किती आहे, तर 200 इतकी आहे. सरकारची किंवा समाजाची मागणी अंतिम किती आहे, तर 200 इतकी आहे. म्हणजे 500 उत्पादनातली 300 उत्पादन आदान म्हणून शेती वापरते, त्यातलं 100 उत्पादन उद्योग आदान म्हणून तोच उद्योग 100 इतकं उत्पादन आदान म्हणून वापरतो आहे. आणि 200 उत्पादन हे पूर्णतः कंज्युमर किंवा उपभोग घेतला जातो आहे सरकारमार्फत आणि समाजामार्फत. असे मिळून टोटल 500 उत्पादन होतं. या तिन्हीची बेरीज केली तर 500 उत्पादन होईल. याला मी नाव दिले IP इंडस्ट्रियल प्रोडक्ट. तर तिसऱ्या कॉलमचा आणि रोचा विचार करायचा. तिसऱ्या कॉलममध्ये कामगार आहेत, त्याला मी लेबरला L म्हणून कंसामध्ये टाकले. आणि त्यांचे एकूण उत्पादन किती आहे, तर 150 इतकं उत्पादन आहे. याला मी लेबर प्रोडक्ट म्हणले. टोटल लेबर प्रोडक्ट LP 150 इतकं आहे. त्यातले 50 लेबर कुठं वापरले जातात आदान म्हणून, तर शेती क्षेत्रात वापरले जातात. आणि 100 लेबर उद्योग क्षेत्रामध्ये वापरले जातात. आता यांना नावं कशी दिलीत बघा. 50 आदान आहे शेती क्षेत्राचं लेबरमधलं, तर लेबर ॲग्रिकल्चर इनपुट. लेबरचं ॲग्रिकल्चरमधलं इनपुट 50 इतकं आहे.
आणि लेबरचं इंडस्ट्रीयलमधील इनपुट 100 इतका आहे. आता याचा उपभोग घेतला नाही, लेबरचा कधी उपभोग घेतला जाणार नाही, त्यामुळे शून्य इथे दिलं म्हणजे 0 दिलेला आहे. त्याचा अंतिम उपभोग होत नाही किंवा लेबर हा उपभोगासाठी नसतो. त्यानंतर ह्या दोन्हींची बेरीज केली की आपल्याला मिळतं आहे LP म्हणजे लेबर प्रोडक्ट. किती आहे तर 150 इतका आहे. आता हा चार्ट तुमच्या लक्षात आला असेल बऱ्यापैकी. आता या चार्टमध्ये काय काय आहे मी तुम्हाला इथं खाली लिहिलेलं आहे. ए म्हणजे काय शेती ॲग्रिकल्चर आहे, आय म्हणजे इंडस्ट्री आहे उद्योग आहे, एल म्हणजे लेबर कामगार आहेत. आता AP म्हणजेच काय ॲग्रिकल्चर प्रोडक्ट, ॲग्रिकल्चर टोटल प्रोडक्ट म्हणजे शेती क्षेत्रातील एकूण उत्पादन 350 इतका आहे. AP 350 आहे. IP म्हणजे इंडस्ट्रियल प्रोडक्ट उद्योग क्षेत्रातील उत्पादन 500 इतका आहे. आणि LP म्हणजेच कामगार क्षेत्रातील एकूण उत्पादन 150 इतका आहे. म्हणजे लेबर प्रोडक्ट 150 आणि इंडस्ट्रियल प्रोडक्ट 500 इतका आहे. आता हे तुम्हाला बऱ्यापैकी चार्ट समजला असेल. आता या चार्टनंतर आपल्याला पुढचा थोडासा विचार करायचा आहे तो म्हणजे इक्वेशनचा. तर या ठिकाणी मी इक्वेशन मांडलं आहे. ए स्मॉल आय म्हणजे ॲग्रिकल्चरमधले इनपुट, त्यानंतर आय स्मॉल आय म्हणजे ॲग्रिकल्चरमधलं इंडस्ट्रीयलमध्ये इनपुट, त्यानंतर FAFD म्हणजे ॲग्रिकल्चरमधलं फायनल डिमांड, ॲग्रिकल्चरमधलं फायनल डिमांड किती आहे त्याचा विचार केला आहे आणि ते किती आहे तर 350 म्हणजेच ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट. आता या तिन्हींची बेरीज केली की आपल्याला काय मिळणार आहे तर AP मिळणार आहे. AP म्हणजे काय असेल या तिन्हींची बेरीज असेल. आता आहे असा हा रकाना मी इथे घेतला आहे आणि तो मांडलेला आहे बघा. पहिला काय घेतला आहे AI म्हणजे हा ॲग्रिकल्चर इनपुट किती आहे आपलं 100 आहे, प्लस AI स्मॉल आय म्हणजेच ॲग्रिकल्चरमधलं इनपुट उद्योगमध्ये वापरलेलं हे 200 आहे. मग ॲग्रिकल्चरमधलं उत्पादन इंडस्ट्रीमध्ये इनपुट म्हणून वापरलेलं आहे किती आहे 200 आहे, प्लस झालं. आता अंतिम मागणी ॲग्रिकल्चरची अंतिम मागणी किती आहे AFD ॲग्रिकल्चर फायनल डिमांड 50 इतकी आहे, हे 50. आता या तिन्हींची बेरीज केली की मला काय मिळणार आहे AP मिळणार आहे. म्हणून मी इक्वेशनमध्ये टाकलं AI प्लस AI स्मॉल आय प्लस AFD इज इक्वल टू AP. हे इक्वेशन मी तुमच्याकडे टाकलं. ते इक्वेशनची बेरीज केली तर 350 येते. इथं लिहिले शेती क्षेत्रातील एकूण उत्पादनावर 350, फक्त हे इक्वेशनमध्ये मी लिहिलेलं आहे. तर दुसऱ्या इक्वेशनचा विचार करायचा आहे ते म्हणजे कोणता आहे तर उद्योग क्षेत्राचं एकूण उत्पादनाचा विचार करायचा आहे. आता इंडस्ट्रीमध्ये किती आहे आपण म्हणतो IP इंडस्ट्रियल प्रोडक्ट, इथं मी म्हणलं आहे IP इंडस्ट्रियल प्रोडक्ट किती आहे 500. पण हे कशाची बेरीज आहे ते बेरीजचा विचार करायचा. पहिला IA स्मॉल आय म्हणजे इंडस्ट्रीमधला ॲग्रिकल्चरला किती इनपुट दिलं आहे, इंडस्ट्रीमधील उत्पादनाने ॲग्रिकल्चरमध्ये किती इनपुट दिलेला आहे तर 300 इतकं दिलेलं आहे. मग त्याचा विचार करूया. इंडस्ट्रीमधलं उत्पादन ॲग्रिकल्चरने इनपुट म्हणून वापरलेलं आहे किती 300 इतकं वापरलं आहे, प्लस इंडस्ट्रीतलं इनपुट म्हणजे इंडस्ट्रीनं 500 उत्पादन काढलं आहे त्यातलं ते स्वतः वापरलं किती 100 म्हणजेच आय स्मॉल आय किती आहे 100 इतका आहे, प्लस IFD इंडस्ट्रियल फायनल डिमांड ती किती आहे 200 इतकी आहे, 200 इतकी आहे. ह्या सगळ्यांची बेरीज किती येते 500 येते. मग या इथे म्हणतो इंडस्ट्री प्रोडक्ट किती झाला तर 500 इतका झाला. ते दुसरं इक्वेशन तुमच्या लक्षात आलं असेल. तर तिसरं इक्वेशन तिथे टाकलं आहे ते म्हणजे LP लेबर प्रोडक्ट, लेबरचं टोटल प्रोडक्ट किती आहे ह्याचा विचार केला या ठिकाणी. तर पहिलं इक्वेशन LAI, आता हे LAI 50 इतकं आहे म्हणजे लेबर जे ॲग्रिकल्चरमध्ये वापरण्यात आलेलं इनपुट आहे. 50 लोक ॲग्रिकल्चरमध्ये कामासाठी वापरले आहेत म्हणून त्याला मी म्हणले लेबर जे ॲग्रिकल्चरमध्ये इनपुट म्हणून वापरले आहेत ते किती 50 आहेत. दुसरं आहे ते 100 कुठं वापरले आहेत इंडस्ट्रीमध्ये वापरले आहेत म्हणून लेबर जे इंडस्ट्रियल इनपुट आहेत, लेबर जे इंडस्ट्रियल इनपुट आहेत ते 100 आहे. आता लेबर जे इंडस्ट्रियल इनपुट आहे प्लस 100 आहे. आता प्लस LFD लेबरचं फायनल डिमांड ते किती आहे, फायनल डिमांडमध्ये उपयोगासाठी येत नाही त्यामध्ये 0 आहे तर पण 0 घेतली मी
मग इज इक्वल टू लेबर प्रोडक्ट किती निघाल 150 इतकं निघालेलं आहे. आता हे इक्वेशन्स तुमच्या लक्षात आले असतील. आता यानंतर थोडासा पुढचा विचार करायचा आपल्याला की ज्याच्या माध्यमातून आपण पुढचं राष्ट्रीय उत्पादन किती निघेल, भविष्यातलं राष्ट्रीय उत्पादन काढण्यासाठी एक पाठीमागचं दिलेलं इक्वेशन मी आता जे मांडलं आहे, पाठीमागचं दिलेलं इक्वेशन, हे जे इक्वेशन 1 2 आणि हे 3 इक्वेशन मांडले, यातनं आपलं राष्ट्राचं पुढचं किती राष्ट्रीय उत्पादन निघेल हे याच्यावरून काढता येतं. त्याचबरोबर आणखीन एक इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनवरून आपल्याला राष्ट्रीय उत्पादन किती निघेल हे काढता येतं भविष्यातलं, म्हणजे भाकीत करण्यासाठी किंवा अंदाज बांधण्यासाठी आदान प्रदान विश्लेषण उपयोगात आणलं जातं. आता ह्या इक्वेशनचा थोडासा विचार करायचा आपल्याला. याला म्हणलं मी उत्पादन फंक्शन किंवा प्रोडक्शन फंक्शन. प्रोडक्शन फंक्शन कसं काढलं जातं याचा विचार आपल्याला करायचा आहे बघा. आता शेतीसाठी प्रोडक्शन फंक्शन किती आहे तर 350. आता हे 350 जे उत्पादन काढले हे कोणी कोणी मिळून काढले याचा विचार आपल्याला करायचा. 350 उत्पादन काढण्यासाठी कोण कोण आहेत किंवा 350 उत्पादन काढणारे घटक कोणते आहेत त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. तर इथं मी घेतो आहे 350 उत्पादन काढण्यासाठी 100 शेतातलेच आदानं वापरलेले आहेत, म्हणजे बिया वगैरे असतील, नांगर बिया असतील ते शेतातलेच वापरले. दुसरं 300 इंडस्ट्रीयल आउटपुट वापरलेलं आहे, ते काय असेल खोरी पाटी वापरले इंडस्ट्रियल आउटपुट, आणि 50 कामगार वापरले आहेत. म्हणजेच बियाणे शेतीसाठी वापरणार आपण खोरी पाटी म्हणजे हत्यारे, यंत्रे आणि हातारे, आणि काय असेल तर लेबर, हे 3 मिळून किती उत्पादन काढतात तर शेती क्षेत्रात 350 उत्पादन काढतात. हे तिघांनी मिळून शेती क्षेत्रात 350चं उत्पादन काढलेलं आहे. आता इथं आहे मी घेतो आहे AP हे 350 AP ॲग्रिकल्चर प्रोडक्ट इज इक्वल टू ॲग्रिकल्चर प्रोडक्ट 350 काढलेलं आहे. 350 काढलेलं आहे कोणी कोणी मिळून काढलेलं आहे तर फंक्शन ऑफ AI पहिला ॲग्रिकल्चर इनपुट बिया, दुसरं इंडस्ट्रीयल इनपुट म्हणजेच यंत्रे आणि हत्यारे, त्याला काय म्हणलं आपण स्मॉल आहे, इंडस्ट्रीयल इनपुट ॲग्रिकल्चरमध्ये वापरलेले इनपुट, आणि तिसरा आहे लेबर ॲग्रिकल्चर इनपुट, म्हणजेच ॲग्रिकल्चरमध्ये लेबर किती वापरला आहे त्याचे इनपुट. हे 3 इनपुट मिळून अर्थव्यवस्थेत किती उत्पादन काढतात शेती क्षेत्रातून तर शेती क्षेत्रातून 350 इतकं उत्पादन काढतात. मग AP इज इक्वल टू फंक्शन ऑफ ब्रॅकेटमध्ये AI IA स्मॉल आय आणि LA स्मॉल आय, हे तिन्ही घटक मिळून शेती क्षेत्रात AP इतकं उत्पादन काढतात, आणि AP किती आहे 350. 350 इज इक्वल टू फंक्शन ऑफ 100 300 आणि 50 एवढे घटक मिळून अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्रात 350 इतकं उत्पादन काढतात. मग त्याला काय म्हणाय शेती क्षेत्रातील उत्पादन फलन. शेती क्षेत्रातील उत्पादन फलन बरोबर 350 आहे, पण हे 350 उत्पादन ह्या तिघांनी मिळून काढलेलं आहे. आता दुसरा उद्योग म्हणजेच इंडस्ट्रियल प्रोडक्ट उत्पादन काढलेलं आहे. त्यांनी किती उत्पादन काढलेलं आहे तर 500 उत्पादन काढलं आहे. म्हणजे 500 उत्पादन किती लोकांनी मिळून काढलेलं आहे, कोणत्या कोणत्या घटकाने मिळून काढलेलं आहे तर हे दुसरा कॉलम म्हणजे तो काय असेल तो प्रोडक्शन फंक्शन असेल. आता प्रोडक्शन फंक्शन विचारात घेताना इथं मी घेतलं आहे पहिलं उद्योग क्षेत्रातलं 500चं उत्पादन काढण्यासाठी पहिला काय वापरलं आहे तर शेती क्षेत्रातलं काय वापरलेलं इनपुट वापरलेलं आहे. ॲग्रिकल्चरमधलं इंडस्ट्रीमध्ये इनपुट वापरलेलं आहे ते किती 200 आहे. दुसरं 100 म्हणजे उद्योगमधील त्याच उद्योगामधलं 100 इतकं उत्पादन त्यांनी इनपुट म्हणून वापरलेलं आहे, इंडस्ट्रियल इनपुट. आणि तिसरं 100 म्हणजेच लेबर वापरले आहेत. मग या तिघांनी मिळून उद्योगामध्ये 500 इतकं उत्पादन काढलेलं आहे. याला आपण काय म्हणणार प्रोडक्शन फंक्शन ऑफ इंडस्ट्री. आता बघूया या ठिकाणी इक्वेशनमध्ये IP इंडस्ट्रियल प्रोडक्ट इज इक्वल टू फंक्शन ऑफ ALI म्हणजे ALI शेती क्षेत्रातलं इनपुट कुठं वापरले औद्योगिक क्षेत्रात वापरले ते किती आहे 200 आहे.
आता इंडस्ट्रीमध्येच त्या इंडस्ट्रीमधलं तिथे इनपुट वापरलं ते किती आहे 100 इतका आहे. आणि लेबर इंडस्ट्रीमध्ये इनपुट म्हणून वापरलेलं आहे ते किती आहे 100 इतका आहे. मग ह्या सर्वांनी मिळून ह्या तिघांनी मिळून प्रोडक्शन काढलेलं आहे ते किती प्रोडक्शन आहे तर 500 इतका आहे. मग आय पी इज इक्वल टू फंक्शन ऑफ ए आय स्मॉल आय कॉमा आय स्मॉल आय कॉमा एन आय स्मॉल आय ह्या तिघांनी मिळून काढलेलं उत्पादन आहे. याला जर इक्वेशनला आपण म्हणतो बा इक्वेशनला काय म्हणलं जातं आय पी इज इक्वल टू फंक्शन ऑफ ए आय स्मॉल आय स्मॉल आय एन आय स्मॉल आय आणि ए पी इज इक्वल टू फंक्शन ऑफ ए आय कॉमा आय ए आय कॉमा एल ए आय हे झालं उत्पादन फंक्शन. अरे उत्पादन फंक्शनवरून आपल्याला भविष्यात राष्ट्रीय उत्पादनात किती वाढ घडून येईल हे निश्चित करता येतं आणि हे या आदान प्रदान विश्लेषणाचं महत्त्व असलेलं दिसून येतं आणि याचमुळे याचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. हे तुमच्या थोडंसं लक्षात आलं असेल. आता मी या चार्टमध्ये पाठिंबाचा चार्ट आहे फक्त इक्वेशन्स एकत्र केलेत आणि तुमच्यापुढे मांडले. पहिलं जे इक्वेशन आहे ते टोटल बेरीज म्हणजे ही कुठली 350 500 आणि 150 त्याचं इक्वेशन मग पाठिंबा इक्वेशन घेतले ए आय प्लस ए आय स्मॉल आय प्लस ए एफ डी इज इक्वल टू ए पी म्हणजे हे आडव्या लाईनचं इथं इक्वेशन टाकले. एक दुसरं आपण दुसऱ्या आडव्या लाईनचं इक्वेशन टाकतो ते म्हणजे आय ए आय प्लस आय स्मॉल आय प्लस ए एफ डी इज इक्वल टू आय पी हे आय पीचं हे तिन्हींची बेरीज केली 500 ते आय पी म्हणजे इक्वल टू 500 असेल. आणि ह्या दोन थर्ड लाईनचं आपण विचार करू 150च आहे. 150 येण्यासाठी काय एल पी येण्यासाठी काय काय केलं आहे तर ए आय एल ए आय प्लस एल आय आय आणि ए एफ डी हे 0 असणार इज इक्वल टू एल पी ह्या दोन्हींची बेरीज ह्या वरच्या तिन्हींची बेरीज आणि ह्या वरच्या तिन्हींची बेरीज केली की आपल्याला काय मिळते टोटल प्रोडक्शन मिळते. ॲग्रिकल्चरमधलं टोटल प्रोडक्शन इंडस्ट्रीमधलं टोटल प्रोडक्शन आणि लेबरमधलं टोटल प्रोडक्शन मिळते. आता हे उत्पादन फलन आहे प्रोडक्शन फंक्शन आहे ते आता आपण अभ्यासलं. ए पी इज इक्वल टू फंक्शन ऑफ ए स्मॉल आय ए स्मॉल आय एल ए स्मॉल आय आणि आय पी इज इक्वल टू फंक्शन ऑफ ए आय स्मॉल आय स्मॉल आय एल आय स्मॉल आय. तुमच्या माझ्यामध्ये बऱ्यापैकी लक्षात आलं असेल. जर समजलं नसेल तर आणखीन एकदा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की आदानप्रदान विश्लेषण हे लिहून टिप्पणी मांडलं आणि त्याचा सतत अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. ओके.